आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल छत्रपती संभाजीनगर शहरामधील जे नावाजलेला आणि ज्यांच्या ठिकाणी आपल्या शहरातील लोकांची श्रद्धा आहे आणि असं श्रद्धास्थान असलेलं छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराच्या दानपेटी, त्याचबरोबर हनुमानांच्या मूर्तीच्या दागिन्यांची म्हणजे ते त्यांचे डोळे, त्यातील पायातले कडे, तसेच त्यांचा त्रिशूळ आणि याची चोरी झालेली होती. या संदर्भामध्ये धार्मिक भावना दुखण्याबाबत तसेच चोरीच्या संदर्भामध्ये CR नंबर 34 कलम 298 305 प्रमाणे छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता. गुन्ह्याचा तपास छावणी पोलीस स्टेशनचे API विवेक जाधव हे करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेले होते. त्याचबरोबर ती आमच्याकडे जे काही प्राप्त गोपनीय माहिती होती त्याच्या अनुषंगाने आमच्या क्राईम ब्रँचचे DCP श्री नवले, ACP श्री राजपूत, PI गजानन कल्याणकर, त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे आमचे PSI श्री संदीप काळे, श्री मेनकुदळे, त्याचबरोबर त्यांच्या बरोबरची क्राईम ब्रँचची सर्व टीम यांनी समांतर तपास केला. सायबरचे आमचे PI जाधव यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता आणि काल संध्याकाळपर्यंत पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन आज जवळपास त्याच्यामध्ये आम्ही 5 आरोपींना अटक केलेले आहे. आरोपींची नावं ही अमजद खान सलीम खान वय 28, जलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, शेख सोएब शेख बाबा वय 30, अल हिलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, शेख समीर शेख सलीम वय 23, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर, शेख आमेर शेख नब्बू वय 29, रोजाबाग, छत्रपती संभाजीनगर. 5वा आरोपी आहे इम्रान खान उर्फ इम्मा पिता युनुस खान वय 22, गल्ली नंबर 5, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलेलं असून त्यांच्याकडून जवळपास 1,12,000 रुपयाची गुन्ह्यामध्ये दानपेटीतील गेलेली रक्कम देखील पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे. त्याचबरोबर हनुमानांच्या ज्या काही डोळे होते, पायातील जे काही कडं होतं आणि त्याचा जो त्रिशूल होता तो देखील पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोपींचा 3 आरोपींचा पूर्वीचा रेकॉर्ड आहे. त्याच्यातल्या 2 आरोपींना तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी हातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती चोरीला गेलेली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये देखील तेच आरोपी होते आणि अशा प्रकारे त्या आरोपींचा शोध लावलेला आहे आणि निश्चितच आमचे छत्रपती संभाजीनगरचा पोलीस दल, ज्याच्यामध्ये आमचे आपले पोलीस कर्मचारी आहेत का? ओके ओके. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दल आणि क्राईम ब्रँचचे सर्व आमच्या DCP, ACP, PI आणि अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि 24 तासामध्ये या गुन्ह्याचा छडा लावून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जो काही राहिलेला मुद्देमाल आहे, कारण की आरोपींची आज पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली होती, 6 दिवस आरोपींची कस्टडी मिळालेली आहे आणि आम्ही गेलेला राहिलेला देखील माल लवकरात लवकरच त्याच्यामध्ये प्राप्त करू. नाही, आता बघा हा तपासाचा भाग आहे. काही आरोपी आतमध्ये होते, काही आरोपी बाहेर होते असं प्रथम दर्शनी निदर्शनात आलेलं आहे आणि त्या पुढील तपासामध्ये सर्व बाबी आता क्लिअर होतील आणखी. कॅश जवळपास मिळालेली आहे. चांदीचे 1-2 अटेम्प्ट आहेत ते मिळून जातील. काही घटनास्थळी देखील मिळालेले होते पडलेले, तेव्हा त्याचं आम्ही थोडस ट्रस्टीज बरोबर त्यांच्यावरती काउंटिंग करून व्यवस्थित त्याचा पडताळणी करतो. परंतु आरोपींकडून चांदीचे डोळे आणि पायातले आरोपींचे ते काय म्हणतो आपण त्याला, तोडे कडे कडे ते आपण प्राप्त केलेले. हा काही प्रश्न नाही होऊ शकत. याच्यातला शेख आमेर शेख नब्बू याच्यावरती एक सिडकोला चोरीचा गुन्हा दाखल आहे पूर्वीचा. त्यानंतर अमजद खान सलीम खान याच्यावरती एकूण
4 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर शेख समीर शेख सलीम वरती देखील 5 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे आणि शोएब वरती देखील 1 गुन्हा दाखल आहे. उसके बारे में बाद में बात करते, इसके बाद करते. नाही कसे आहेत, वेगवेगळे गुन्हे आहेत त्यांच्यावरती. काय व्यवसाय वगैरे काही नाहीये त्यांचा.